नमस्कार मंडळी, कुक विथ स्नेहल भाग्यश्री चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे। सकाळचा चहा असो नाहीतर सायंकाळचा, खारी तर व्हायलाच हवी। आज आपण खुसखुशीत कुरकुरीत खारी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। पण त्या अगोदर कुक विथ स्नेहल भाग्यश्री चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रथम आपण खारीचे पीठ मळणार आहोत। त्यासाठी आपण इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊ। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। आता हे छान असे मिक्स झाले की थोडे थोडे थंड पाणी घालून याचा मी सॉफ्ट असे पीठ मळून घेणार आहे। या पद्धतीने आपली खारी खूप छान अशी तयार होणार आहे। आता हे पीठ 15 ते 20 मिनिट असेच झाकून ठेवूया, ते छान असे मुरेल। आता आपले पीठ मुरते तोपर्यंत आपण त्याला लावण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा साठा बनवून घेऊ। साठा बनवण्यासाठी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। ते छान असे मिक्स करून घेऊ। पंधरा ते 20 मिनिट झालेले आहेत। हे पीठ जेवढे मळता येईल तेवढे मळायचे आहे, म्हणजे सॉफ्ट होईल। याचे आपण 4 भाग करून घेऊया। याच्यामधला एक गोळा आपण घेतलेला आहे। आपण हे चपाती करतो तसे लाटून घ्यायचे आहे, पण आपल्याला ही जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आहे। आता आपण ही पोळी बाजूला ठेवून देऊ। आपण आता दुसरी पोळी लाटून घ्यायची आहे। ही आपण जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आहे। हे लाटून झाले की जो आपण साठा तयार केला होता तो या पोळीला सगळीकडून एकसारखा लावून घ्यायचा आहे। साठा लावून झाला की जी आपण प्रथम जी पोळी लाटून घेतली होती ती त्यावरती घालून घेऊ। त्यानंतर त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे। साठा लावून झाला की आपण याची एक बाजू फोल्ड करून त्यावरती साठा लावून घेऊ।
त्यानंतर दुसरी बाजू त्यावरती फोल्ड करायची आहे। परत आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे। ज्या प्रकारे आपण चौकोनी पराठा करताना जसे फोल्ड करतो तसेच आपल्याला फोल्ड करायचा आहे। याला आपण चौकोनी पोळी लाटून घ्यायची आहे। याला खूप पातळ नाही लाटायचे, थोडेसे जाडसर ठेवायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली चौकोनी पोळी लाटून झालेली आहे। आता या पोळीला आपण कट करून घ्यायचे, म्हणजेच याला खारीच्या आकाराने कट करायचे आहे। इथे मी खारी तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करायला ठेवले होते। तेल अगदी हलकसं गरम करायचे आहे। नंतर त्यामध्ये खारी सोडायची आहे। खारी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। गॅसची फ्लेम कमी असेल तर खारीला लेयर सुटतात। तुम्ही जर तेल जास्त गरम करून घेतले आणि तुम्ही त्यामध्ये खारी सोडली तर खारीला अजिबात लेयर सुटत नाहीत व ती कडक होते। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आहे। खारी बघा किती छान तयार झालेली आहे। बघू शकता खारीला किती छान कलर आणि किती छान असे लेयर सुटलेले आहेत। मस्त अशी आपली खारी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊयात। खारी बघा खुसखुशीत हलकी कुरकुरीत तयार झालेली आहे। इथे बघा खारीच्या आवाजावरूनच लक्षात आले असेल की खारी किती कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे। प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली।